सुनगावमधील विद्यार्थ्यांनी घेतली उन्हाळी सुट्टीतील स्वाध्यायाची शपथ। सुनगाव येथील विद्याभारती शिक्षण मंडळ संचालित मातोश्री नथियाबाई विद्यालय आणि इंग्लिश मीडियम स्कूल येथे उन्हाळी सुट्टीतील स्वाध्यायाचे मार्गदर्शन आणि उद्बोधन सत्र आयोजित करण्यात आले होते। शाळेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर कुलदीप सिंह राजपूत यांनी उन्हाळी सुट्टीतील स्वाध्याय ही संकल्पना मांडली। आपल्या मार्गदर्शन सत्रात डॉक्टर राजपूत म्हणाले की 1.5-2 महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोठा खंड पडतो आणि त्याचा विपरीत परिणाम शाळा सुरू झाल्यानंतर होतो। म्हणून सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांचा पाया पक्का करण्यासाठी विषयानुसार आठवड्यातील 6 दिवस स्वाध्याय दिला जाणार आहे। डॉक्टर कुलदीप सिंह राजपूत पुढे म्हणाले, या स्वाध्यायामध्ये भाषिक कौशल्य, विज्ञान संकल्पना आणि गणितीय प्रक्रियांचा समावेश आहे। विद्यार्थ्यांना स्वाध्यायामध्ये अडचण आल्यास सुट्ट्यांमध्ये शिक्षक पूर्वनियोजित तारखेला शाळा भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतील। स्थानिक समिती सदस्य अर्जुन ढगे यांनी अशा स्वाध्यायातून विद्यार्थ्यांना कशी मदत होऊ शकेल याविषयी मत मांडले, तर सदस्य बळीराम मंडाळे यांनी सुट्ट्यांमध्ये मोबाईल पासून दूर राहून स्वाध्याय करण्याची गरज स्पष्ट केली। शंकर धुडे यांनी गट अभ्यासाचे महत्त्व विशद केले। शाळेतील शिक्षक सोळंके सर आणि फुलाने सर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत अशा शैक्षणिक प्रयोगांचे महत्त्व स्पष्ट केले। प्राध्यापक कुलदीप सिंह यांनी लिहिलेली सुट्टीतील स्वाध्यायाची प्रतिज्ञा शिक्षिका घोटेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली। इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका खवले मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले। या कार्यक्रमात मुख्याध्यापक इंगळे सर, अमोल चवटकार, पत्रकार गजानन सोनटक्के, अनिल भगत, शिवदास सोनोने आणि पालक वर्ग उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिके सर आणि उमाडे मॅडम यांनी केले। प्रतिज्ञा करतो की आम्ही सर्वजण आम्हाला दिलेला स्वाध्याय हा रोजच्या रोज पूर्ण करू। त्यासाठी आवश्यक असलेले वेळेचे नियोजन करू। आम्हाला दिलेला अभ्यास हा स्वाध्याय असून माझ्या शैक्षणिक प्रगतीसाठी तो आवश्यक आहे। स्वाध्यायामध्ये दिले जाणारे वाचन, लेखन, आकलन, पाठांतर आणि प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील। माझा स्वाध्याय हा केवळ